हाय गाईज, वेलकम 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 बॅक टू द अनदर ब्लॉग. तर आज आहे 3 तारीख आणि 7 तारखेला गणपती. आणि गणपती म्हटल्यानंतर गावाला जायला तर पाहिजे. तर गावाला जायची तयारी झालेली आहे. या आमच्या बॅगा आणि बसपर्यंत सोडायला दादा आलाय. कारण एवढं सगळं सामान रिक्षातून जाणार नाही, गाडीतून एकदाच जाईल. जास्त लांब नाही जायचं, स्टेशनपर्यंतच जाईल. स्टेशनला पोचलो आम्ही आणि ही आमची बस. आता सामान उचलतो आणि बसमध्ये टाकतो. सामान भरलंय सगळं, तिकीट चेक करतायत काकी आता. तर काही सामान वगैरे ठेवलंय, पण आता लोकच आली नाहीत. 5चा टाइम दिलेला, 5ला अजून 10 मिनिटं आहेत, पण अजून बस काय भरलेली नाही. आता बघू किती लेट होतंय. आणि गणपतीला जायची एक्साइटमेंट तर आहेच आहे, पण मला जी आता जाताना सीट भेटली आहे ना, ती पुढची सीट असते ना एकच, ती वाली भेटली. मी दाखवतो तुम्हाला. एकूण 10 बोजा आहेत, 10. उतरवताना माझी फाटणार आहे. वर्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्सने चाललोय. ही बघा, ही माझी सिंगल सीट आणि या 2 मम्मी पप्पांच्या सीट आहे. गाडी सुटली आहे आणि आता गाडा सर्कलला पोहोचतोय. आणि मम्मी बघा काना बिनात कॉर्ड टाकून भाई फुल साईड. 8:30 झाले पनवेल सोडायला. आता पकडलाय मुंबई गोवा हायवे सुसाट. आता वाजलेत 9 आणि जेवायला थांबलोय आम्ही. कुठे मला आयडिया नाही, हायवेवरती आहे कुठे. तर गेल्या वेळी पण इथेच थांबलो होतो वाटतं मला. हा वाटतं थोडंसं आठवत आहे. 9:30 झाले, जेवण वगैरे झालंय आमचं. आता बसने जाऊन बसतो. आता तसं पण काय रात्री दाखवायला आहे नाही, बघू काय असलं तर दाखवेल, काय तर मग तुम्हाला सकाळी भेटतं. उतरलं कुडाळा. आता जरा बॅगा काढून घेतो. काही सगळं सामान उतरून ठेवलंय. आणि गाडी एवढी कडक मध्ये आणली ना त्यांनी सुसाटला. एकतर गाडी सुटायलाच ऑलरेडी 45 मिनिटं लेट झालेला, कारण माणसं आलीच नव्हती. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आम्ही काटाई नाक्यावरून तळोजाला जायला लेफ्ट मारलं ना, तेव्हापासून पनवेल पर्यंत ट्रॅफिकच ट्रॅफिक. तरी पण गाडी एक्झॅक्ट 7:15 वाजता कुडाळ बस डेपो. आमच्या गाडीवाला आला. आता सगळं सामान शिफ्ट करतो. आधी सामान सगळं भरलंय, आता घरी जाऊया. One eternity later. काहीच खळा बघू शकता तुम्ही, सगळ्या शेवानी भरलाय. ह्याला आता साफ करूया. बिफोर आफ्टर. आणि हे जे थोडं थोडं दिसतंय ना, ते 2-4 दिवसात जाईल, पण एकदमच पाय घसरायचा ते नाही होणार. आता हे जुनं छत होतं बांधलेलं, ते काढून झालं. गाईस खूप जास्त मेहनत केल्यानंतर शेवटी मोटर कनेक्ट केली आहे पाण्याची. आणि आता पाणी आलंय. आम्ही आलो तेव्हापासून 1:30 वाजेपर्यंत तर लाईटच नव्हती, त्यामुळे मोटरचं कामच नाही करता आलं. आणि ज्या वेळेला मोटरचं काम करायला घेतलं त्यावेळेला बघितलं की मोटरचा एक पार्टच गायब आहे. सत्याना. मग त्याच्यानंतर कुडाळला गेलो, कुडाळवरून तो पार्ट घेऊन आणि मग मोटर फिट करायला घेतली. आता 5:30 झाले, आता मोटर फिट झाली आहे. आता जरा पाणी भरून घेतो. हा ब्लॉग असाच असणार आहे. पहिल्या दिवशी ज्यावेळेला चाकरमानी घरी येतो आणि घर ज्यावेळेला तसं बंद असतं, एवढं काम पडताना, अरे बापरे. पण आता काय, पप्पा येणार आहे तर करना तो पडता आहे. तर गाईज, हे आहे माझं घर आणि माझ्या घरासमोरच मळा आणि तिथे नदी. तर हा आहे आमचा मळा आणि हे आहे आमचं राख म्हणजेच तळं. तर हे पाणी आम्ही जेवायला वगैरे वापरतो. आणि हा बघा, हा पाईप गेला असा सरळ तिकडे घरी. हे पाणी तुम्हाला आता इथे गढूळ दिसतंय. ज्या वेळेला ते आम्ही भरतो ना भांड्यामध्ये वगैरे, सगळा गाळ ऑटोमॅटिक खाली बसून. आणि ही बघू शकता तुम्ही मेर. या एवढ्याशा मेरेवरून आम्ही जातो. नदीला वगैरे पण जायला या दिसत आहेत ना, या अशाच मेरीवरून जायचं. आणि मी होम टूर वगैरे आता नाही देणार आहे, कारण मी 1-2 वर्ष आधी पण 2-3 वेळा होम टूर दिलेला आहे भाई. आणि खरं कारण तर असं आहे की आता घरात एवढा पसारा आहे ना,
सगळी साफसफाई चालू आहे. तर या ब्लॉगच्या पुढचे जे व्लॉग्स येणार आहेत ते एक नंबर येणार आहेत. सो त्यासाठी रेडी राहा, कारण त्या व्लॉग्स मध्ये गणपतीची तयारी, गणपतीचं डेकोरेशन, गणपतीचं आगमन, गणपतीची 11 दिवसाची सेवा, गणपतीचं विसर्जन, या सर्व गोष्टी भेटणार आहेत तुम्हाला बघायला. तर त्या व्हिडिओज मिस नका करू. तर हा व्लॉग माझा गणपतीसाठी गावी येण्याचा जो प्रवास होता त्याबद्दल होता. आणि इथे आल्यावर तर तुम्ही बघितलंच की किती काम आहे भाई. तर या व्ह्यूला एन्जॉय करत करत ही व्हिडिओ इथेच संपव. आय होप यू लाईक द व्हिडिओ, अँड इफ यू लाईक द व्हिडिओ, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत खुश राहा, सतरा बाय, टेक केअर, सी यू अगेन, पीस आउट.